बाहेर तिकडे गेलं नाही. इथं होतं काय? इथं बसलं काचापाशी बसलं. फोटो वगैरे काय काढला तुम्ही? नाही आमच्या गेलेला मी बघितलं. आता आत सोडला तिकडनं आला ना आत सोडला येतो. कुठं आहे? पाड पुढचं पाड पाड नको बाई, ह्याच्या पुढचं पाडा, ह्याच्या पुढचं पाड. नाही ती पडत नाही. हाय हाय एक आहे. इकडे इकडे आले. आवाज कसं नाही बरणी चालते. बरणी नको आहे आपल्याकडे. मागवा जरा. हा ठीक आहे. ते कुठे झाले नाही साईड साप ते त्याच्या जीवाला भ्यायला आता सोड. का सोडेल एवढं पकडलं आणि साप सोडला. तर आता आपण चंबुकडी या एरियामध्ये आलोय. या ठिकाणी त्यांच्या इथं विटा ठेवल्यात साईडला घराच्या शेजारी. त्या विटांमध्ये साप जाऊन बसला होता. तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे. तर लहान आहे साईजला आणि फणा काढतोय सारखं आणि सारखं केनमध्ये अडकवलं तरी मागं यायला लागलाय तो. तर आपण आता याला रेस्क्यू करतोय. नागजातीचा विषारी साप आहे. भारतातील प्रमुख जी 4 विषारी साप आहेत नाग, मण्यार, घोणस, फुरसे यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे. तर फणा काढतोय बघू शकताय. त्याला धोका वाटल्यानंतर अशा पद्धतीने फणा काढतोय आणि चावायला येतोय. बघू शकताय कशा पद्धतीने तो चिडलाय. तो आपल्याला सांगतोय की माझ्यापासून धोका आहे आणि माझ्यापासून लांब राहा. बघू शकताय कसा मागं जायला लागलाय तो. तर कोणालाही सापांची योग्य माहिती असल्याशिवाय त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमच्या जीवावर बेतू शकते. तरी किती वेळ आतमध्ये जात नव्हता. तर आपण याला सेफली पॅक केलंय. चला तर याला वनविभागाकडे सुपूर्द करूया. तर आता रेस्क्यू केलेल्या नागाला आपण वनविभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर आहे त्यांच्याकडे सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. ओके.